नाज मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है। उम्रा का फरीज़ा अदा कीजिए शबीर टूरिस्ट एंड ट्रेवल्स के साथ, रहमतों बरकतों की सादत के साथ। हमारा पता है नई कमान व्हाइट हाउस के करीब। अब विजिट लिंक जीन्स शोरूम बेदर, यूनाइटेड हॉस्पिटल सपना मल्टीप्लेक्स के करीब गंपा रोड बेदर, हीलिंग ट्री हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रेवल्स हज और उम्रा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। जिला सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस मिस्टर चुनब्बासूना एसएल ने कहा कि सिर्फ सड़क के जरिए स्मगल किए जाने वाले गांजा का पता लगाने के लिए बल्कि जरी अराजी में आगा गई फसलों के साथ खेतों में उगाए जाने वाले गांजे का भी पता लगाने के लिए ड्रोन कैमरे की मदद से 2 किलोमीटर के फासले पर उगाए जाने वाले गांजा का पता लगाया गया। उन्होंने कहा कि संतपुर पुलिस को मिली इत्तला की बुनियाद पर औराद तालुका के विजयनगर बॉर्डर तांदे के सरोई नंबर 85 में गांजा के गैर कानूनी पौधे उगाए जाने की इत्तला पर औराद पुलिस स्टेशन के सीपीआई रघुपर सिंह ठाकुर, संतपुर पुलिस स्टेशन के पीएसआई महबूब अली, चुनतागी पुलिस स्टेशन के पीएसआई सदालिन और अहलकारों की एक टीम ने अराजी पर छापा मारकर 63 किलो 86 ग्राम वजनी 179 सब्ज गांजे के पौधे जिसकी मालियत 25,54,000 रुपए है जब्त कर लिया गया। इस जिम्मे में संतपुर पुलिस स्टेशन में एक केस दर्ज किया गया है। इस वाकया में एक शख्स को गिरफ्तार करके अदालती तहवील में भेज दिया गया है। इस वाकया का पता लगाने वाली पुलिस टीम को नकद इनाम और सर्टिफिकेट दिया गया। ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನ ವಿಜಯನಗರ ಅಂದ್ರೆ ಬಾರ್ಡರ್ ತಾಂಡ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಗಾಂಜಾದ ಗಿಡಗಳನ್ನ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಬಾತ್ಮೀದಾರರು ನೀಡಿದ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿಯ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸದರಿ ಸ್ಥಳವನ್ನ ಹೋಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾಗಿ ನಾವು ಬಳಸುವಂತಹ ಡ್ರೋನ್ ಕ್ಯಾಮೆರಾವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಬಳಸಿ ಆ ಏರಿಯಾನ ನಾವು ಸರ್ವೆ ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಅಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ತೊಗರಿ ಮತ್ತು ಹತ್ತಿ ಬೆಳೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರದು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಗಾಂಜಾ ಏನಂದ್ರೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕಂಡು ಬಂದಿದ್ದರಿಂದಾಗಿ ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಒಬ್ಬ ಆರೋಪಿಯನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿದ್ದೀವಿ। ಸುಮಾರು 68 ಕೆಜಿಯಷ್ಟು ಹಸಿ ಗಾಂಜಾವನ್ನ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಅದರ ಅಂದಾಜು ಮೌಲ್ಯ 25 ಲಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಔರಾದ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರಾದಂತಹ ರಘುವೀರ್ ಅವರು ಮತ್ತು ಪಿಎಸ್ಐ ಸಂತಪುರ್ ಅವರಂತಹ ಮೆಹಬೂಬ್ ಅಲಿ, ಸಿಂತಾಕಿ ಪಿಎಸ್ಐ ಅವರಾದಂತಹ ಸಿದ್ಲಿಂಗ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಹುಮಾನ ಮತ್ತು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದ ಬಾತ್ಮೀದಾರರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಏನಂದ್ರೆ ಬಹುಮಾನವನ್ನ ನೀಡ್ತೀವಿ।